भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही देश. 140 कोटीहून अधिक लोकसंख्या. त्यातल्या निम्म्याहून जास्त म्हणजे 70 कोटीहून अधिक महिला आहेत. पण प्रश्न हा आहे, या 70 कोटी महिलांचं संसदेत प्रतिनिधित्व किती आहे? उत्तर ऐकलं तर धक्का बसेल. आज 2026 साली भारतीय लोकसभेत 543 खासदारांपैकी फक्त 75 महिला खासदार आहेत. म्हणजे अवघे 13.6%. म्हणजे काय, 70 कोटी महिलांचं प्रतिनिधित्व करतात फक्त 75 जणी. एक महिला खासदार अंदाजे 93 लाख महिलांचं प्रतिनिधित्व करते. हा विरोधाभास, ही विषमता गेल्या 75 वर्षापासून कायम आहे. आणि म्हणूनच 2023 साली एक ऐतिहासिक विधेयक संसदेत मंजूर झालं. हा 454 454 454 ना 2 प्रस्ताव की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा सभा के उपस्थित और मतदान देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित हुआ। नारी शक्ती बंधन अधिनियम, ज्यानं महिलांना लोकसभेत आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. पण हे आरक्षण लगेच लागू नाही झालं. त्यात एक अट जोडली गेली: मतदारसंघ पुनर्रचना, म्हणजेच डिक्लिमिनेशन. आणि इथूनच खरा वाद सुरू झाला. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली भारताचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न तर नाही ना? महिलांच्या हक्काचा उपयोग सत्तेचं गणित बदलण्यासाठी हा होतोय का? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. या विषयाला समजून घ्यायचं असेल तर आधी मूळ गोष्ट समजून घ्या. हे विधेयक नक्की काय आहे आणि ते आजच्या चर्चेत काय आहे? सध्या लोकसभेत 543 जागा आहेत. यातल्या 33% जागा म्हणजे अंदाजे 541 जागा या फक्त महिला उमेदवारांसाठी राखीव असतील. म्हणजे या जागांवर फक्त महिलाच उभ्या राहू शकतील. फक्त महिलाच निवडून येतील. हे तत्व राज्यांच्या विधानसभांनाही लागू होईल. पण हे स्वप्न काल परवाचं नाहीये. या विधेयकाचा इतिहास तब्बल 30 वर्ष जुना आहे. 1952 पहिली लोकसभा. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेत 489 खासदारांपैकी फक्त 24 महिला खासदार होत्या. म्हणजे अवघे 4.4%. एच डी देवगौडा सरकारनं हे विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडलं. 81वी घटना दुरुस्ती म्हणून संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलं. गीता मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं अहवाल दिला. विधेयक मंजूर करावं. पण लोकसभा विसर्जित झाली. विधेयक रद्द झालं. वाजपेयी सरकारनं हेच विधेयक 4 वेळा म्हणजे 1998, 1999, 2002 आणि 2003 लोकसभेत मांडलं. प्रत्येक वेळी राजकीय सहमतीचा अभाव. प्रत्येक वेळी विधेयक रद्द. युपीए सरकारनं यावेळी एक हुशारीचा डाव खेळला. विधेयक लोकसभेत नव्हे तर राज्यसभेत मांडलं. कारण राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. ती विसर्जित होत नाही. म्हणजे विधेयक रद्द होणार नाही. राज्यसभेनं 186 विरुद्ध 1 अशा भरघोस बहुमतानं हे विधेयक मंजूर केलं. पण लोकसभेत हे विधेयक कधीच मतदानासाठी आणलं गेलं नाही. 15वी लोकसभा विसर्जित झाली आणि हे विधेयक पुन्हा रद्द झालं. 30 वर्ष, 4 सरकार, अनेक आश्वासनं, पण महिलांच्या हातात काहीच आलं नाही. आणि मग आला सप्टेंबर 2023. मोदी सरकारनं नवीन संसद भवनात अगदी विशेष अधिवेशन बोलावून संविधान 128 दुरुस्ती विधेयक 2023 मांडलं. प्रस्ताव की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा सभा के उपस्थित और मतदान देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित हुआ। नाव दिलं नारी शक्तीवंदन अधिनियम. 21 सप्टेंबर 2023 राज्यसभेनं एकमतानं मंजूर केलं. 28 सप्टेंबर 2023 राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली. हे विधेयक आता कायदा 106वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखलं जातं. विधेयक कायदा झाला हो, पण त्यात एक अट लिहिली गेली. या कायद्यानुसार आरक्षणाची अंमलबजावणी कायदा लागू झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीत आधारित मतदारसंघ पुनर्रचना पूर्ण झाल्यावरच होईल. म्हणजे काय? पहिलं, नवीन जनगणना व्हायला हवी. दुसरं, त्या जनगणनेनुसार मतदारसंघाच्या सीमा पुण्या आखायला हव्यात. तिसरं, मग कोणत्या जागा महिलांसाठी राखीव असतील हे ठरवता येईल. आणि 2021 ची जनगणना जी कोविडमुळे पुढे ढकलली गेली, ती एप्रिल 2026 मध्ये नुकतीच सुरू झाली आहे. पहिला टप्पा घरगणना एप्रिल ते सप्टेंबर 2026 पर्यंत चालेल. लोकसंख्या मोजणी सप्टेंबर 2026 ते एप्रिल 2027 पर्यंत होईल. आणि अंतिम टक्केवारी प्रकाशित व्हायला अजून वेळ लागेल. म्हणजे साध्या भाषेत महिलांचं 33% आरक्षण कागदावर मंजूर आहे,
कायदाही झालाय, पण प्रत्यक्षात एकही जागा अद्याप राखीव नाही. कारण ती अट, डिक्लिमिनेशनची अट. आणि इथूनच दुसरा अधिक गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो. डिक्लिमिनेशन पण नक्की काय आहे, हे सोप्या भाषेत समजून घेऊया. डिक्लिमिनेशन म्हणजे लोकसंख्येनुसार मतदारसंघाच्या सीमा ठरवणं. भारतात लोकसभेसाठी तब्बल 543 मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघातून एक खासदार निवडला जातो. पण प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या सारखी नाही. काही मतदारसंघात 25 लाख लोक राहतात, काही मध्ये 8 लाख. आणि या असमानतेमुळे प्रत्येक मतांचं मूल्य सारखं राहत नाही. डिक्लेरेशनची मूळ कल्पना आहे वन पर्सन, वन वोट, वन व्हॅल्यू. एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य. म्हणजे प्रत्येक खासदार अंदाजे समान लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो याची खात्री करणं. भारतात आतापर्यंत 4 वेळा डिक्लिमिनेशन झालंय. 1952 पहिलं डिक्लिमिनेशन, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी. 1962चं दुसरं, 1961च्या जनगणनेनुसार, 1973चं तिसरं, 1971च्या जनगणनेनुसार, 2002चं चौथं. पण ते खास होतं. आता इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. 1976 साली इंदिरा गांधी सरकारनं 42वी घटना दुरुस्ती केली. या दुरुस्तीने ठरवलं, लोकसभेतील जागा, संख्या आणि मतदारसंघांच्या सीमा 1971च्या जनगणनेनंतर गोठवल्या जातील, तात्पुरत्या सन 2001 पर्यंत. कारण काय? कारण सरकारला भीती होती, जर लोकसंख्येच्या वाढीनुसार जागा वाटल्या तर ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी केलाय त्यांना कमी जागा मिळतील, आणि ज्या राज्यांनी लोकसंख्या अनियंत्रित वाढवली त्यांना बक्षीस मिळेल. म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाला शिक्षा. 2001 साली वाजपेयी सरकारनं 84वी घटना दुरुस्ती केली आणि ही गोठवणूक 2026 पर्यंत वाढवली. म्हणजे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेनुसार डिक्लिमिनेशन होऊ शकतं. म्हणून 50 वर्षांहून अधिक काळ लोकसभेतील जागांचं वाटप 1971च्या लोकसंख्येवर आधारित आहे. आणि आज जेव्हा डिक्लिमिनेशनची वेळ आलेली आहे, तेव्हा सगळंच गणित बदलतात. सगळी पार्श्वभूमी तुम्हाला समजली. आता येतो मुख्य मुद्द्यावर. एप्रिल 2026 मोदी सरकारनं संसदेत एक विधेयकाचं पॅकेज मांडलं. 3 विधेयक एकत्र, एका बंडल सारखी. संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी कमाल मर्यादा 543 वरून 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव. राज्यांसाठी 815 आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 35. डिक्लिमिनेशन विधेयक 2026 डिक्लिमिनेशन कमिशन स्थापन करून मतदारसंघाच्या सीमा पुन्हा आखणं. आणि तिसरं, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 केंद्रशासित प्रदेशांसाठी संबंधित बदल. सरकारचा तर्क आहे, सध्या एक खासदार सरासरी 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. लोकसंख्या वाढली आहे. 1971 मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे 55 कोटी होती. आज ती 140 कोटीहून अधिक आहे. जागा वाढवल्या नाही तर मतदारसंघ खूप मोठे होतात. खासदार आणि जनता यांच्यात अंतर वाढतं. प्रशासन कठीण होतं. पण या विधेयकात सर्वात वादग्रस्त गोष्ट ही होती, डिक्लिमिनेशन आणि महिला आरक्षण एकत्र का? सरकार म्हटलं, आम्हाला महिला आरक्षण लवकरात लवकर लागू करायचंय. त्यासाठी डिक्लिमिनेशन लवकर व्हायला हवं. आणि डिक्लिमिनेशन लवकर करायचं असेल तर नवीन जनगणनेची वाट न बघता 2011च्या जनगणनेच्या आधारावर डिक्लिमिनेशन करू. म्हणजे 15 वर्ष जुन्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर देशाचा राजकीय नक्षा पुन्हा आखला जाणार. आणि इथं विरोधी पक्षांनी सरकारला थेट प्रश्न केला, तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंय, सध्या 543 जागांवर का द्यायचं नाहीये? डिक्लिमिनेशन वेगळं का नाही करत? महिला आरक्षणाशी डिक्लिमिनेशन जोडायची काय गरज आहे? ज्या गोष्टीवर सर्वांचं एकमत आहे ते म्हणजे महिला आरक्षण, त्याला ज्या गोष्टीवर प्रचंड मतभेद आहे ते म्हणजे डिक्लिमिनेशन, यासोबत का बांधताय? आता हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. विरोधी पक्षांचे आरोप काय आहेत, त्यांची भीती काय आहे, आणि त्यांना मुद्दे नक्की काय सांगायचे? महिला आरक्षणाच्या नावाखाली डिक्लिमिनेशन लपवणं. विरोधी पक्षांचा प्रमुख आरोप स्पष्ट आहे, सरकारला महिला आरक्षणाला ढाल म्हणून वापरायचंय. खरा उद्देश डिक्लिमिनेशन आहे, मतदारसंघाच्या सीमा बदलणं, म्हणजेच राजकीय सत्तेचं गणित बदलणं. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संसदेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला पॉलिटिकल डिमॉन्स्ट्रेशन म्हणजे राजकीय नोटबंदी म्हटलं. पॉलिटिकल डिमोटायझेशन हा शब्द ऐकायला फार आकर्षक वाटतो, पण त्यामागचा अर्थ गंभीर आहे, असं शशी थरूर म्हणाले. जसं 2026 मध्ये अचानक नोटबंदी आली, कोणताही पूर्वविचार नाही, कोणतीही सखोल चर्चा नाही, कोणतीही तयारी नाही, आणि त्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान केलं. तसंच हे डिक्लिमिनेशन कम आरक्षण विधेयक आणलं गेलंय घाईघाईत, विस्तृत चर्चेशिवाय, राज्य सरकारशी सल्लामसलत न करता.
आणि याचं दीर्घकालीन नुकसान भारताच्या संघीय रचनेला, भारताच्या लोकशाहीला होईल, असं शशी थरूर आणि विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. शशी थरूर यांनी आणखी एक भावनिक पण तार्किक मुद्दा मांडला. भारतातल्या महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठी सगळ्या पक्षांचं एकमत आहे. हा एक असा मुद्दा आहे ज्यावर कोणी नाही मत नाही. पण सरकार एकमताच्या मुद्द्याला डिक्लिमेशन सारख्या अत्यंत वादग्रस्त मुद्द्याशी बांधत आहे. म्हणजे महिलांच्या आकांक्षांना पोलीस ठेवत आहे. थरूर यांनी सरकारला स्पष्ट आवाहन केलं, या दोन्ही गोष्टी वेगळ्या करा. महिला आरक्षण सध्याच्या 543 जागांवर लगेच लागू करा. डिक्लिमेशन वेगळ्या प्रक्रियेनं वेगळ्या वेळी सर्व राज्यांची चर्चा करून करा. हा सर्वात धोकादायक आणि सर्वात मोठा वादाचा मुद्दा. विरोधी पक्ष, विशेषतः तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांचे नेते सांगतात की डिक्लिमिनेशन जर लोकसंख्येच्या आधारावर होणार असेल तर उत्तर भारतातील राज्यांना, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान यांना प्रचंड जास्त जागा मिळतील आणि दक्षिण भारतातील राज्यांना सापेक्ष प्रतिनिधित्व किंवा शक्ती कमी होईल. हे कसं? आकड्यांमधून समजून घ्या. अमित शहा यांनी संसदेत सांगितल्यानुसार दक्षिण भारतातील 5 प्रमुख राज्य म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ यांच्याकडे सध्या एकूण 129 जागा आहेत. म्हणजे 543 पैकी अंदाजे 23.76. सरकार म्हणतंय की 816 जागांच्या सभागृहात या राज्यांना 195 जागा मिळतील. म्हणजे अंदाजे 23.87. हिस्सा जवळजवळ तेवढाच राहील. पण विरोधकांचा मुद्दा वेगळा आहे. हिस्सा जवळपास तेवढा दिसतो. पण खरा प्रश्न हा आहे की एकूण जागा वाढल्या तरी उत्तर भारतातील राज्यांना जास्त जागांची वाढ मिळते. म्हणजे शक्तीचं उत्तरेकडे केंद्र होतं. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात सध्या 80 जागा आहेत. डिक्लिमिनेशन नंतर अंदाजे 120 ते 138 जागा होतील. बिहारमध्ये सध्या 40 जागा आहे. डिक्लिमिनेशन नंतर कदाचित 60 ते 72 जागा. म्हणजे एकट्या उत्तर प्रदेशला 40 ते 58 नवीन जागा मिळू शकतात, जे अनेक छोट्या राज्यांच्या संपूर्ण प्रतिनिधीपेक्षा जास्त आहे. विरोधी पक्ष सांगतायत की भारत हा राज्यांचा संघ आहे. प्रत्येक राज्याला, मग ते लहान असो वा मोठं, त्यांचा योग्य आवाज असायला हवा. जर लोकसभेतील जागा फक्त लोकसंख्येवर ठरवल्या तर मोठ्या लोकसंख्येच्या 3-4 राज्यांनी संपूर्ण देशाचं भविष्य ठरतं. हे संघराज्याच्या तत्वाला मारक आहे. विरोधी पक्षाचा सर्वात तार्किक प्रश्न. जनगणना एप्रिल 2026 मध्ये नुकतीच सुरू झालेली आहे. अंतिम आकडेवारी यायला अजून किमान 1.5 ते 2 वर्ष लागतील. मग 2011च्या जनगणनेच्या आधारावर डिक्लेमेशन का? एवढी घाई का? 15 वर्ष जुन्या आकडेवारीवर देशाच्या लोकशाहीचं भवितव्य का ठरवत आहे? आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. सरकारनं स्वतःच जनगणना सुरू केली आहे एप्रिल 2026 ला. मग जनगणनेचे आकडे यायची वाट का नाही बघत? एवढी काय घाई आहे? विरोधक सांगतात घाई यामुळे, कारण 2029च्या लोकसभा निवडणुका जवळ आहे आणि डिक्लेमेशन झालं तर उत्तर भारतातील जागा वाढतात, जिथे सत्ताधारी पक्ष पारंपरिकपणे मजबूत आहे. आता या संपूर्ण खेळातील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पहा. ही लोकशाही का हुकुमशाही? हे विधेयक संसदेत आलं आणि अचानक महिला आणि बालविकास विभागाची संपूर्ण सरकारी यंत्रणा एका राजकीय पक्षाच्या IT सेल सारखी कामाला लागली. काय घडलंय नीट समजून घ्या. CDPO आणि सुपरवायझर्सनी त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपवर जे अंगणवाडी सेविकांच्या कामासाठी आहे तिथे मेसेज टाकायला सुरुवात केली. काय होतं त्या मेसेजमध्ये? आरक्षणाच्या समर्थनासाठी अमुक अमुक नंबरला मिस कॉल द्या. इतकंच नाही तर या ग्रुप्सवर एका सत्ताधारी आमदाराचा व्हिडिओ फिरवला गेला. या व्हिडिओमध्ये ते आमदार सांगतायत की हे विधेयक कसं ऐतिहासिक आहे, कसं महिलांना ताकद देणार आहे. पण त्या भाषणातलं अर्धसत्य आता ऐका. ते आमदार आरक्षणाचा गोड गाजर तर दाखवतात, पण त्यामागे दडलेली डिक्लिमिनेशनची कटू अट सोयीस्करपणे घेऊन जात आहेत. ते सांगत नाहीये की या विधेयकामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यांची संसदेतील ताकद कमी होणार आहे. ते हे सांगत नाहीये की आरक्षणाच्या नावाखाली उत्तर भारताचं पारडं जड केलं जात आहे. सरकारी पगारावर चालणारे अधिकारी एखाद्या आमदाराचा राजकीय प्रचार अधिकृत ग्रुपवर कसे करू शकतात? सिव्हिल सर्व्हिस रूल काय फक्त कागदावर आहे का? ज्या अंगणवाडी सेविका तुटपुंच्या मानधनावर रात्रंदिवस काम करतात त्यांना आरक्षण मिळणार असे सांगून भ्रमात ठेवलं जात आहे. त्यांना फक्त मिस कॉल द्यायला सांगितलं जातोय आणि फॉरवर्ड करायला सुद्धा सांगितलं जातंय. पण त्यामागचं राजकारण मात्र त्यांच्यापासून लपवलं जात आहे. 17 एप्रिल 2026 संविधान 131वी दुरुस्ती विधेयक लोकसभेत मतदानासाठी आलं. घटना दुरुस्तीसाठी 2/3 बहुमत आवश्यक. म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचा 2/3 मत हवीत. निकाल. हाँ 298 298, ना 230 230, 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. आवश्यक बहुमत होतं 552. विधेयक फेटाळलं गेलं. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो.
जर सरकारला खरंच महिला आरक्षण लागू करायचं होतं, तर ते सध्याच्या 543 जागांवर का लागू केलं नाही? डिक्लिमिनेशन सोबत का मानलं? आणि जर डिक्लिमिनेशन एवढं महत्वाचं आहे, तर ते स्वतंत्रपणे सर्व राज्यांची चर्चा करून नवीन जनगणनेच्या आधारावर का केलं जात नाही? हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर आपण पुढच्या भागात बोलूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.